हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँक्वेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँक्वेट हॉल। लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँक्वेट हॉल। आनंद, प्रेम आणि आठवणींचं सुंदर मिलन सवाई बँक्वेट हॉल। नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। भारतीय बौद्ध महासभा शाखा ठाणे जिल्ह्याच्या वतीने सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी। द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा शाखा ठाणे जिल्हा यांच्या विद्यमाने शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर सभागृह, आनंद बुद्ध विहार, आनंदवाडी, कल्याण पूर्व येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र सूर्यपुत्र भैयासाहेब तथा यशवंत आंबेडकर यांचा 113वा जयंती सोहळा भारतीय बौद्ध महासभा शाखा ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय सचिव BH गायकवाड, केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख SS वानखेडे, राष्ट्रीय सचिव वसंत पराड यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी ठाणे जिल्हा, तालुका, शहर, गाव व वार्ड शाखा, महिला पुरुष कार्यकारिणी पदाधिकारी, समता सैनिक, केंद्रीय शिक्षक, शिक्षिका, बौद्धाचार्य यांची उपस्थिती होती। यावेळी समता सैनिक दलाचे असिस्टंट लेफ्टनंट जनरल रमेश वाघमारे व जिल्हा संरक्षण विभाग उपाध्यक्ष हिरामन पगारे यांच्या पथकाने सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली। या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक BH गायकवाड, SS वानखेडे, वसंत पराड यांनी बौद्धाचार्यांचे जनक भैयासाहेब तथा यशवंत आंबेडकर यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय बौद्ध महासभा शाखा ठाणे जिल्हा महिला कार्यकारिणी अध्यक्षा शीला तायडे यांनी केले, तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठाणे जिल्हा सरचिटणीस छगन सुरवाडे यांनी केले। त्यामध्ये आपल्या प्रत्येक शाखेमध्ये मग जिल्ह्याच्या अंतर्गत सर्व शहर शाखा आहेत, आपले तालुका शाखा आहेत, त्याच्या अंतर्गत ज्या काही शाखा आहेत, ग्राम शाखा आहेत, वार्ड शाखा आहेत, त्या प्रत्येक शाखेमध्ये भैयासाहेबांची जयंती साजरी झाली पाहिजे। त्याचं असं आहे की या सगळ्या शाखांमध्ये जयंती साजरी होत असताना भैयासाहेबांचं जे कर्तृत्व आहे, असं म्हणत होते की उत्तर भारतामध्ये, उत्तर प्रदेशच नाही संपूर्ण उत्तर भारतामध्ये बाबासाहेबांच्या नंतर कोणीच नाही, अशा प्रकारचा गैरसमज तिकडे पसरवण्यात आलेला होता। जेव्हा ताई साहेबांनी खऱ्या अर्थाने त्या संपूर्ण राज्याचा दौरा केला, तसं भैयासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या IIT मध्ये काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत दौरे केले, ब्रह्मदिशाचे प्रोग्राम केले आणि संपूर्ण देशामध्ये लाखोंच्या संख्येने लोकांना बौद्ध धर्माची दिशा दिली। अनेक बुद्ध विहारांचं त्यांनी उद्घाटन केलं, अशा प्रकारचे त्यांनी कार्यक्रम केले, परंतु त्याची कुणीही दखल घेतली नाही, त्याची कुणी नोंद घेतलेली नाही। आणि मग आदरणीय रवी पवार यांच्या माध्यमातून आपण पहिलं पुस्तक काढलं होतं, सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर। त्याच्यावरती खूप टीका झाली, सूर्यपुत्र का म्हणतात, सूर्यपुत्र तर त्या हनुमानाला म्हणतात, तर तुम्ही सूर्यपुत्र का म्हणतात? कारण आपण जे म्हटलंय भैयासाहेब आंबेडकरांना सूर्यपुत्र यासाठी म्हटलंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत हे प्रज्ञेचे सूर्य आहेत, ज्ञानाचे सूर्य आहेत आणि त्या सूर्याचे हे सुपुत्र आहेत, म्हणून आपण सूर्यपुत्र म्हटलं। हे पहिलं पुस्तक आल्याच्या नंतर मग आपल्याला खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांपर्यंत भैयासाहेबांचं त्याग, भैयासाहेबांचं कार्य हे पोहोचलेलं आहे। हे कशाच्या माध्यमातून प्रसिद्ध होईल, लोकांपर्यंत जाईल? पत्रकाच्या माध्यमातून। आणि म्हणून ते चळवळीचे पंख आहे। चळवळ किती भरारी घेते हे आपलं मुखपत्र कसं चालतंय त्याच्यावरती अवलंबून आहे। आणि म्हणून भैयासाहेब आंबेडकरांनी जी काय आपल्या सार्वजनिक जीवनाची जी काय सुरुवात आहे ती या पत्रकापासून केली। 1940 साली भैयासाहेब आंबेडकरांनी आंबेडकर भवन मध्ये, म्हणजे जे आपलं प्रिंटिंग प्रेस आहे, बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस, त्या ठिकाणी पत्रकाच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली। त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांचं जनता हे पत्र चालू होतं। त्या अगोदर संपादक म्हणून खूप विद्वान लोक त्या जनता पत्रकाचे राहिलेले। आपण जर वाचलं असेल तर शंकरराव खरात म्हणजे खूप मोठे साहित्यिक लेखक, ते या पत्रकाचे संपादक म्हणून राहिले।
दादासाहेब रुपवते या पत्रकाचे संपादक म्हणून राहिले जनताचे, आणि त्यानंतर बाबासाहेबांनी ही जबाबदारी प्रकाशक, मुद्रक आणि सर्वा भैयासाहेब आंबेडकरांवरती सोपवली. 40 सालापासून तर 56 सालापर्यंत भैयासाहेब आंबेडकरांनी अविरत कष्ट घेऊन कुठलाही अंकाचा खंड न पाडता, त्यामुळे जनतेचे जे अंक आहे ते सगळेचे सगळे आपल्याला उपलब्ध आहे. सगळेचे सगळे अंक उपलब्ध आहेत. याचं कारण आहे भैयासाहेब आंबेडकर. भैयासाहेब आंबेडकरांच्या कारकिर्दीमध्ये 1940 सालापासून तर 1956 पर्यंत 56 बाबासाहेब आंबेडकरांनी 4 फेब्रुवारी 1956 ला बाबासाहेब आंबेडकरांनी जनता या पाक्षिकाचं नामांतर प्रबुद्ध भारतामध्ये केलं. कारण बाबासाहेबांचा जो प्रवास आहे हा बौद्ध धर्माकडे सुरू झालेला होता, आणि त्यामुळे 4 फेब्रुवारी 1956 ला बाबासाहेबांनी जनताचं नामांतर प्रबुद्ध भारतामध्ये केलं. आणि मग प्रबुद्ध भारत याची देखील सर्व भैयासाहेब आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणापर्यंत म्हणण्यापेक्षा भैयासाहेब आंबेडकरांच्या निर्वाणापर्यंत 77 पर्यंत भैयासाहेब आंबेडकरच या प्रबुद्ध भारताचे संपादक, मुद्रक आणि प्रकाशक हे भैयासाहेब आंबेडकर होते. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.